जेव्हापासून कोल्हापुरात माधुरीचा विषय चर्चेत आला तेव्हापासून पेटा सुद्धा चांगली चर्चेत आली। पेटा म्हणते की आम्ही प्राण्यांचं संगोपन करतो, त्यांना वेदनामुक्त करतो। त्यांचं संगोपन करतो म्हणजे नेमकं काय करतो हे पेटाने अद्याप सांगितलेलं नाही। या पेटाचा काळा चेहरा तुम्हाला माहिती आहे का? या पेटाचा काळा चेहरा मी तुम्हाला आज सांगते, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पेटावरती एक सर्वात मोठा आरोप आहे, तो आरोप म्हणजे पेटा प्राण्यांचा जीव घेते। आता हा आरोप कुणी केलेला आहे, तो आरोप का केलेला आहे हे सुद्धा सांगते। कदाचित तुम्हाला ऐकून माहिती असेल, व्हर्जिनिया डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर अँड कन्झ्युमर सर्व्हिसेस म्हणजे VDACS नावाची एक सरकारी अमेरिकेची कंपनी आहे। त्यांनी एक आकडेवारी जाहीर केली होती। त्या आकडेवारीच्या नुसार पेटाच्या निवारागृहात म्हणजे जिथे प्राणी दाखल होतात ते निवारागृह, त्यामध्ये प्राण्यांना मृत्यू दिला जातो। 2014 मध्ये व्हर्जिनियामधील पेटाच्या केंद्रात जवळपास 2455 प्राणी दाखल झाले होते। त्यापैकी 2421 प्राण्यांना वेदनामुक्त मृत्यू देण्यात आला होता, म्हणजेच 98% जास्त प्राण्यांचा जीव घेतला होता। इतकंच नाही तर 2017 मध्ये याच आकडेवारीनुसार 2298 प्राणी आले होते, त्यापैकी 1789 प्राण्यांना वेदनामुक्त मृत्यू पेटाने दिला होता, म्हणजे 78% एका वर्षात पेटाने प्राण्यांचा जीव घेतला होता। यामधून अनेक काही खटले आले, त्यामध्ये 2014 मध्ये माया मृत्यू प्रकरण आलं होतं, ते कुत्र्याचं एक नाव होतं। 2014 मध्ये पेटाच्या कर्मचाऱ्यांनी व्हर्जिनियामधील माया नावाच्या एका निरोगी कुत्र्याला त्याच्या मालकाच्या घराच्या वरांड्यातून उचललं बेकायदेशीरपणाने आणि जबरदस्तीने। काही दिवसांनी त्याला वेदनामुक्त मृत्यू दिला। या घटनेचे CCTV फुटेज समोर आले। जेव्हा कोर्टाचा निकाल होता त्यावेळेला कुत्र्याच्या मालकाला पेटाने जवळपास 2017 मध्ये कोर्टाच्या बाहेर $39,000 देऊन हे प्रकरण मिटवले। ही पेटाची एक भयानक मोठी चूक होती आणि ते पेटाने स्वतः सुद्धा मान्य केलं होतं। ही आहे पेटा ऑर्गनायझेशन आणि याच्या नावावरती सध्या पेटा किल्स ॲनिमल्स नावाची एक वेबसाईट 1999 ला चालू करण्यात आली होती। सेंटर फॉर कन्झ्युमर फ्रीडम नावाच्या या संस्थेने चालू केली होती। त्यामध्ये सगळे आकडेवारी त्यांनी टाकली होती की पेटाने आतापर्यंत किती प्राणी मारले। पेटा किल्स ॲनिमल नावाची ही वेबसाईट अजूनही गुगलवरती आहे, तुम्ही जाऊन ती सर्च करा, त्यामध्ये सविस्तर आढावा तुम्हाला मिळेल। हा पेटाचा आहे काळा चेहरा। ज्याला ज्याला वाटतं की पेटाचा निर्णय योग्य आहे त्यांनी जाऊन पेटाबद्दल सर्च करा, नेमके पेटा काय दिवे लावतं याची माहिती जाणून घ्या, नंतर आपलं मत व्यक्त करा। कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा पेटाची ही माहिती तुम्हाला नेमकी कशी वाटली आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा पब्लिक माईक।